शिराढोण तालुका कळंब या ठिकाणी दिनांक 27 डिसेंबर रोजी 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन केएन हायस्कूल शिराढोण या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात आदल्या दिवशी विज्ञान दिंडीने करण्यात आली। या विज्ञान दिंडीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले होते। या सोहळ्यात पालखीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेबरोबरच विज्ञानाचे ग्रंथ आणि साहित्य यांची पालखीत मिरवणूक काढण्यात आली। दिंडीतील घोषवाक्य आणि शास्त्रज्ञांचे फोटो यांनी लक्ष वेधून घेतले। केएन हायस्कूल शिराढोण, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विज्ञान नगरी या ठिकाणी पार पडलेल्या प्रदर्शनात कळंब तालुक्यातून 105 शाळांनी सहभाग घेऊन या विज्ञान प्रदर्शनात 105 प्रयोग दाखल केले। शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन गावचे सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले। तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी चकोर आरव्ही, गट शिक्षणाधिकारी काळमाते डीएम, एपीआय कल्याण नेहरकर, विस्तार अधिकारी सुशीलराव फुलारी आणि संतोष माळी, उपसरपंच अमोल माकोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी दादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, माजी सरपंच पद्माकर पाटील, केंद्र प्रमुख सय्यद एएम, माजी चेअरमन नासेरभाई पठाण आदी उपस्थित होते। प्रदर्शनाचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन वैज्ञानिक आविष्कार दाखवून करण्यात आले। या प्रदर्शनात प्रामुख्याने दोनही गटातील विद्यार्थ्यांनी वाहतूक, दळणवळण, नैसर्गिक शेती, अन्न, आरोग्य आणि स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, संसाधन व्यवस्थापन आदी विषयांवर आपले प्रयोग सादर केले। हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी संतोष माळी आणि मुख्याध्यापक गुणवंत घोगरे आणि शाळेतील सर्वच शिक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। आपल्या शाळेमध्ये आज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झालं, तर याबाबत आपण काय माहिती द्याल? आपल्या तालुक्याचे विस्तार अधिकारी माळी सर यांनी आमच्या केएन हायस्कूलला भेट दिली। त्यावेळेस त्यांनी आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला की सर, आपण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतला तर खूप छान होईल। आम्ही त्यांच्या त्या म्हणण्याला तुरंत प्रतिसाद दिला आणि आम्ही केएन हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि सर्व टीमनं हे प्रदर्शन आम्ही पूर्ण करतो म्हणून हे प्रदर्शन आमच्याकडे घेतलं। हे प्रदर्शन घेण्यापाठीमागचा उद्देश काय तर विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या सुप्त गुणाला वाव देणारं एक व्यासपीठ आहे आणि त्यामुळं आम्ही हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं। कारण या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळू शकतो, विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनाही शालेय स्तरापासून विज्ञानाची आवड आणि गोडी निर्माण करण्याचं काम प्रत्येक शिक्षकाचं असतं आणि हे जर शिक्षकांनी केलं तर नक्कीच ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक शास्त्रज्ञ तयार होतील आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर हे विविध क्षेत्रात संशोधनाचं काम करतील। एवढंच नाही तर कोणत्याही पिढीच्या ज्ञानाची उंची आणि प्रगतीची गती ही त्या पिढीला शिकवणाऱ्या शिक्षकावर अवलंबून असते आणि म्हणून प्रत्येक शिक्षकानं थोडासा वेळ काढून विद्यार्थ्याला जर योग्य मार्गदर्शन केलं तर अशा प्रदर्शनातून त्या विद्यार्थ्याची उंची आणि ज्ञानाची गती आपल्या लक्षात येऊ शकते। एवढंच नाही तर सध्या विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे। विज्ञानानं शोध लावले पाहिजेत, तंत्रज्ञानानं यंत्राद्वारे ते मानवजातीस उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि अखिल मानवजातीचं कल्याण साधलं पाहिजे ही अपेक्षा विज्ञानाकडून केली जाते। कारण विज्ञान ही जर तुम्ही विधायक कामासाठी वापर केला तर अखिल मानवजातीचं कल्याण होऊ शकतंय आणि विधायक कामासाठी जर वापर केला तर अखिल मानवजातसुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ही इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला आहे। एवढंच नाही तर आज आपण पाहतोय सर्व सृष्टीमध्ये विज्ञानाचा 100% स्वीकार झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय, परंतु दृष्टीनं 100% विज्ञान स्वीकारलेलं नाही आणि ज्यावेळेस दृष्टी म्हणजे आपण
दृष्टी ज्यावेळेस 100% विज्ञानाचा स्वीकार करेल त्यावेळेस आपला देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एवढंच सांगतो की विज्ञान शिकता शिकता शिकलेलं विज्ञान जगता आलं पाहिजे आणि शिकलेलं विज्ञान जगणे म्हणजेच विज्ञान शिक्षण. एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणाला सांगू इच्छितो आणि तुमच्या या प्रयोगाला प्रशासनाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यामध्ये तालुक्यामधून किती शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला? आज आपल्याकडं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं होतं, तर जवळपास 105 शाळांनी आज आपल्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे. 105 शाळापैकी किती प्रोजेक्ट आपल्याकडं आज या प्रदर्शनात अवेलेबल? 105 शाळेपैकी जवळपास 105 प्रोजेक्ट आपल्या शाळेमध्ये आज प्रदर्शनासाठी मांडण्यात आले होते आणि त्याचं परीक्षण आपल्याकडील 6 परीक्षकांनी अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे, कुठलाही पक्षपात न करता. प्रतिनिधी अमीन साहेब खतीब, NTV न्यूज मराठी, कळंब, धाराशिव.